दरवर्षी 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन साजरा केला जातो, जेणेकरून संपूर्ण जगाला या घातक आजाराविषयी जागरूकता निर्माण करता येईल. तरी सुद्धा समाजात असे अनेक लोक आहेत जे गंभीर समस्येची पर्वा न करता अशा चुका करतात, त्या जीवनाला मोठे अडथळे बनवतात. आज आम्ही समाजातील अशीच एक सत्यकथा मांडत आहोत, जी सभ्यता आणि नैतिकतेचा मुखवटा घालून चालणाऱ्या व्यवस्थेच्या रिकाम्या थरांना उघड करते. ही कथा त्या समाजाची आहे ज्यांच्या मुळांमध्ये भ्रष्टाचार, शोषण खोलवर रुजलेलं आहे. ही कथा त्या असहाय्य आणि लाचार विधवांची आहे, जिने मदतीच्या नावाखाली संरक्षण नव्हे तर हवेस भोगावी लागली आहे. या चुकीच्या वर्तनामुळे 13 जण त्या रोगाच्या झळीत अडकले. त्याचा अजूनपर्यंत कोणताही उपचार उपलब्ध नाही. हा संपूर्ण प्रकरण 2018 मध्ये समोर आलाय आणि त्यांनी सगळ्यांना धक्का दिलाय. गोरखपूर जिल्ह्यातील भटहट ब्लॉकमधून समोर आलेली ही घटना आहे. सेक्शुअल एक्सप्लोनेशन ऑफ विंडो फॉर रेशन ही कहाणी एका 28 वर्षीय विधवेची आहे. लग्नानंतर अवघ्या 3 वर्षांनी पती मरण पावला. तिच्या पतीच्या मृत्यूनंतर कुटुंबाकडून कोणताही आधार मिळाला नाही. रेशन कार्ड आणि विधवा पेन्शन सारख्या मूलभूत सेवांसाठी अधिकाऱ्यांकडे संपर्क तिने साधला. तेव्हा तिला मदत मिळायला हवी होती. तेव्हा रोजगार अधिकारी आणि गावप्रमुखांनी तिच्या असहाय्यतेचा फायदा घेतला. हळूहळू गावप्रमुख आणि सचिवांसह सुमारे 13 जणांनी सरकारी लाभ देण्याच्या बहाण्यानं महिलेचं शारीरिक शोषण केलंय. सतत शोषण सहन करणारी महिला आजारी पडली तेव्हा गावप्रमुखांनी तिला स्थानिक डॉक्टरांकडे पाठवलं. तिच्या रक्ताची तपासणी करण्यात आली. अहवालात ती HIV पॉझिटिव्ह असल्याचं उघडकीस आलंय, म्हणजेच तिला एड्स झालाय. खात्री पटली नाही. त्यांनी गोरखपूरमधील BRD मेडिकल कॉलेजमध्ये तिची तपासणी केली. ART सेंटरच्या अहवालातही HIVची पुष्टी झाली. तेव्हा अँटी रेट्रोव्हायरल थेरपी ART सेंटरच्या HIV चाचणीत तिचं शोषण करणारे सर्वजण धक्का बसलाय. भीतीमुळे हे सर्व चाचणीसाठी गेले आणि सर्वजण 13 जण HIV पॉझिटिव्ह आल्याचं आढळून आलं आहे.